नमस्कार. साप्ताहिक मनोभावना वृत्तपत्र आणि यूट्यूब वाहिनीवरील SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यांच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आणि प्रदर्शन असा अत्यंत लक्षवेधी, प्रेरणादायी, मंगलमय सोहळा मुंबईतील प्रभादेवी येथे आगरी सेवा संघ यांच्या आगरी समाज मंदिर येथे संपन्न झाला. चला आपण या मंगलमय साहित्यिक सोहळ्यात सहभागी होऊया.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या दिवाळी अंकाच्या सर्व संपादकांचं आणि प्रतिनिधींचं देखील मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. कारण दरवर्षी अशी आपली आमची नेहमी आम्ही ज्या वेळेला ही स्पर्धा आयोजित करतो त्यावेळेला मोठ्या संख्येने दिवाळी अंक आपण पाठवत असतात आणि अविरतपणे गेल्या 47 वर्षामध्ये हा कार्यक्रम मराठी वृत्तपत्र लेखक संघाने सुरू ठेवलेला आहे. खरं आता बघायला गेलं तर इंटरनेटचा जमाना आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअप संस्कृती, इंस्टाग्राम आणि अशा परिस्थितीमध्ये वाचक संस्कृती कुठेतरी हरवत चाललेली आहे आणि ती जपण्याचं काम मराठी वृत्तपत्रक लेखक संघ ही 70 वर्ष जुनी संस्था या मुंबई शहरातली 75 वर्ष. खरं तर आम्ही हे 75वं वर्ष साजरं करतोय. अनेक मान्यवर या व्यासपीठावर येऊन गेलेले आहेत. मी सर्वप्रथम माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बागडीकर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असं मालुसरे साहेबांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. त्याचप्रमाणे यशवंतजी किल्लेदार सांगळे विनंती करतो की आपण यशवंतजी किल्लेदार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. निखिल कदम यांना विनंती करतोय की आपण आप्पा साहेब परब यांना पुष्पगुच्छ द्यावा. या ठिकाणी विनंती करतो की आपण म्हात्रे यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. नमस्कार मित्रांनो, मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या या 48व्या दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटक सन्माननीय संदीप बागडीकर साहेब, ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय आप्पासाहेब परब, मनसेचे उपाध्यक्ष आणि माहीम विधानसभेचे विभागाध्यक्ष आणि मराठी भाषेचे प्रचारक अशा अर्थाने ज्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आहे ते माननीय यशवंत किल्लेदार, अग्री सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय पद्माकर म्हात्रेजी, आमच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत गाडीगावकर, कार्यवाह नितीन कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, आमचे सुनील कोरे, दिलीप सावंत, काजरोळकर, कृष्णाप्रीत, राजन देसाई, बरीच सर्वच मंडळी, आमची माजी अध्यक्ष विजय कदम, विजय सावंत, ॲडव्होकेट प्रीती बाणे, राजेंद्र लकेश्री, आग्री सेवा संघाचे सुभाष ठाकूर, सरचिटणीस, कोषाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपस्थित मित्रांनो, 22 ऑगस्ट 1949ला म्हणजे मी नेहमी सांगतो की ते फोर्टचं तांबे उपाहारगृह कालबाह्य झालं, म्हणजे ते आता नाहीच आहे. आणि त्या संमेलनाला जे उपस्थित होते ते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, तेव्हा मार्मिकमध्ये आपल्या फ्री प्रेसमध्ये होते व्यंगचित्रकार, आज तेही हयात नाही आणि संस्थेचं काम सुरू आहे. हे वर्षच त्या चळवळीमध्ये जे बीज रोवलं गेलं त्या चळवळीचं हे 75वं वर्ष, अमृत महोत्सव सुरू आहे. आणि म्हणून या आनंदाच्या प्रित्यर्थ 75 वर्षाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, संस्थेचे कार्यक्रम भरपूर आहेत, उपक्रमही भरपूर आहेत, परंतु कोरोनानंतर आणि त्याच्या अगोदरपासून
सर्वच गोष्टींना ग्रहण लागलं. त्याच्यात आमची ही संस्था सापडली आहे आणि आम्ही मार्ग शोधतोय, प्रयत्न चालू आहे. परंतु आमच्या प्रकाश कुलकर्णींनी एक लेख लिहिला होता, पेरते व्हा. त्याचा अर्थ तोच आहे की तुम्ही सतत कार्यरत राहा आणि त्या अनुषंगाने आम्ही सतत आमचं काम चालू असतं. आणि त्यातलाच हा आमचा एक उपक्रम दिवाळी अंकाचा. गेली 48 वर्ष सातत्यानं मुंबईमध्ये सर्वदूर महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मध्य प्रदेशमधले अंक आहे, सुरतमधला अंक आहे, बेळगावचा अंक आहे, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अंक येतात आणि सर्वाधिक अंक येत आहेत. आव्हान दिवाळी अंकानं आव्हान जावो किंवा न जावो, एक प्रतिदेश प्रतिष्ठा प्राप्त केलेली ही आमची स्पर्धा आणि प्रदर्शनं, त्याच्यासाठी अंक येत असतात. यावर्षी आता इथे झाल्यानंतर ठाण्यामध्ये कार्यक्रम होते पुढच्या आठवड्यात, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये इंदोर आणि ग्वाल्हेरला अंक जात आहेत आणि त्याच्यानंतर पुढे अमेरिकेत. म्हणजे मुंबईच्या बाहेर ठाण्यामध्ये, ठाण्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर पुन्हा आपले जे मराठी माणूस राहतो आहे ते माळवा प्रांत, त्या ठिकाणी इंदूर आणि त्या ग्वाल्हेरमध्ये, तर मराठी माणूस त्या ठिकाणी पुन्हा मोठ्या संख्येने उपस्थित आहे अमेरिकेमध्ये. तिथेही आपला म्हणजे 1200 लोकांची कम्युनिटी आहे आणि तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत हे अंक पोचणार आहे. अर्थात हे सर्व का घडतं तर त्याच्यासाठी मी खास करून दिवाळी अंकांच्या सर्व संपादक प्रकाशकांचं या निमित्ताने मी आभार मानतो. आज या ठिकाणी संदीप भागडेकर साहेबांना आपण मुद्दाम बोलवलं, मुद्दाम याच्यासाठी हा शब्द वापरतोय. आमच्या ब्रिज सरांच्या माध्यमातून आम्ही मोरे आहेत, आम्ही 5 जण त्यांचं स्वागत करण्यासाठी दादर पोलीस स्टेशनला गेलो होतो. गुच्छ स्वीकारल्यानंतर पुढचे 10 मिनिटं आम्ही नुसतं त्यांना ऐकत होतो. राजेंद्र देसाई सुद्धा होते. भांगेमध्ये तुळस एखादी असते ना, असं म्हणजे म्हणू नये की वाईट म्हणते, म्हणजे असं मी अशा अर्थाने म्हणतोय की पोलीस हा वर्दीमध्ये अगदी कडकच वागायचं का, तर साहित्याचा कितीतरी पाठा असलेला माणूस, साहित्याची ओळख असलेला, साहित्यात मुरलेला माणूस म्हणजे भागडेकर साहेब, कुसुमग्रजांच्या कविता, पु ल देशपांडेंचे विनोद आणि अगदी आमचा एक मला वाटतं 15-1 मिनिटं. आणि मी तेव्हाच साहेबांना म्हणालो की पुढच्या कार्यक्रमाला मी तुम्हाला आमच्या बोलवतोय साहित्यिक कार्यक्रमाला, आणि त्यानिमित्ताने साहेब आले. मी खरं तर साहेब मनापासून तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. दुसरे पाहुणे आहेत यशवंत किल्लेदार. मला वाटतं तुम्ही त्या विसावाच्या समोर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये ते मराठी भाषा दिवस साजरा करतात 27 फेब्रुवारीला. मला असं वाटतं 15-1 वर्ष तरी झाली असतील सातत्यानं तुम्ही त्या ठिकाणी तो कार्यक्रम करताय. म्हणजे दुसऱ्या क्षेत्रातला माणूस तिथे अगदी त्याला पुन्हा साहित्याकडे वळावंसं वाटत नाही. पण ही 2 माणसं, अगदी परवाची गोष्ट, दिवाळीचे 5-6 दिवस त्यांनी दादरच्या त्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती दिवाळी अंकांच्या विक्रीचे स्टॉल टाकले आणि दिवाळी अंकाच्या संपादकांना, प्रकाशकांना चांगले पैसे मिळाले, त्याच्यात चांगली विक्री झाली. अभिनव कल्पना जर राजकारण्यांच्या मनात असली तर ते उत्तम उदाहरण म्हणजे यशवंत किल्लेदार. एका गोष्टीचा आणखी उल्लेख करेल, मी त्यांचं अभिनंदन करतो त्याच्यासाठी की देवाची तिजोरी ही आपण भक्तिभावाने त्यात पैसे टाकण्यासाठी असतात की ते देवाच्याच कामासाठी, समाजाच्या कामासाठी वापरावे. आणि ते जेव्हा दुसऱ्या कामासाठी वापरले जात आहे तेव्हा त्यांनी प्रखर लढा उभारला आणि मग ते सर्व बाहेर आलं. ते सांगायला नको, हाकेच्या अंतरावरती देव आहे. आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतलाय. या सर्व कामासाठी आणि मराठी भाषेसाठी जो प्रचार करताय त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी स्वागत. तिसरं व्यक्तिमत्व आहे माननीय आप्पासाहेब परब. ते जेव्हा माईक हातात घेतील, बोलायला सुरुवात करतील, तेव्हा तुम्हाला आप्पा म्हणजे कोण हे बऱ्याच जणांना माहिती आहे, ते कळेल तुम्हाला. परंतु थोडंसं आम्ही असं लिहिलंय की काही माणसं इतिहास वाचतात, म्हणजे आपण लोक, काही माणसं इतिहास लिहितात, ती आणखी काही आहे, बरीचशी आहे, आणि काही माणसं इतिहास जगतात. आप्पा यातले तिसरे. इतिहास जगणारे आणि जागवणारे जागले. एखाद्या गोष्टीशी एवढं एकरूप होता यायला हवं
आणि आप्पासाहेब परब होता यायला हवं असं हे व्यक्तिमत्व आहे. गेल्या वर्षी त्यांना चतुरंग सन्मान पुरस्कार साहेब मिळाला. 3 लाख रुपये रोख आणि बाकीच्या गोष्टी होत्या. ती मंडळी जेव्हा चतुरंगाची त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांना सांगितलं मी सन्मान स्वीकारतो, मला पैसे नको. जाहीरपणाने सांगण्याचे त्या चतुरंगवाल्यांना धक्का बसला की पहिली व्यक्ती अशी असावी त्यांच्या आयुष्यातली की पुरस्काराची रक्कम नाकारणारी. आणि ते अशासाठी म्हणाले ज्या पाजी, तानाजी, येसाजी, मुरारबाजीने रक्त आणि घाम सांडवला स्वराज्यासाठी, शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, ते सांगण्यासाठी, बोलण्यासाठी, घेण्यासाठी मी एकही पैसा माझ्या खिशात घेणार नाही असं हे आता. आणि हे सर्व जेव्हा ATS प्रमुख सदानंद दाते साहेबांच्या हस्ते सत्कार झाला डोंबिवलीला, आणि तेव्हा त्यांना जे कळलं, मी त्यांचा लेख लिहिला त्याच्यामध्ये, त्यांनी ते वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तडक निघाले. ते पोर्तुगीजच्या ते भाड्याच्या एका घरात राहत होते, आता त्यांच्या मूळ घरात गेले. ते साध्या ड्रेसवरती एक साहेब त्यांनी फक्त सोबत घेतला आणि साध्या ड्रेसवरती संध्याकाळी 5:30ला त्यांच्या घरी पोहोचले. ज्यात माझ्या हस्ते ज्याचा सत्कार उद्या होणार आहे ती व्यक्ती इतकी मोठी आहे, औपचारिक म्हणून सत्कार करायचा आणि बसायचं हे नको म्हणून ते त्यांच्या घरी पोहोचले. नमस्कार चमत्कार झाला. आपण नाव विचारलं, तुमचं नाव काय? तर अमुक अमुक. मग त्यांच्या दात्यांचा इतिहास सांगायला सुरुवात केली, बाकीच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. नंतर त्यांनी सांगितलं मी ATS प्रमुख सदानंद दाते आहे. आता आपल्याला ATS प्रमुख म्हणजे काही माहिती नाही, त्या क्षेत्रातच नाही, फक्त छत्रपतींच्या पूर्वकाळाचा इतिहास तो संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्यापर्यंत. आणि मग दाते साहेब नतमस्तक झाले आणि घरी गेले. दुसऱ्या दिवशी हा किस्सा त्यांच्या तोंडून आम्हाला त्या डोंबिवलीच्या सभागृहात सांगितला. अशा आप्पांचंही मनापासून आपण नतमस्तक होऊन स्वागत करतो. आणि अधिक वेळ न घेता संस्थेच्या उन्नतीसाठी, आश्रयासाठी, आधारासाठी सातत्यानं आपली गरज लागणार आहे, आशीर्वाद लागणार आहे, तो निरंतर देत राहा अशा प्रकारच्या भावना आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यशवंतजी किल्लेदार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी साहेब, आप्पासाहेब परबजी, माझे मित्र मानुसरे, प्रशांत खाडीगावकर, नागरे सर आणि उपस्थित सर्व. खरं तर मी काही एवढा मोठा नाही आहे, जेवढी माझी प्रशंसा आहे केवळ काही शाळेत ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत, शाळेत मला जे काही शिक्षकांनी शिकवलेलं आहे, मी मराठी माध्यमातला मुलगा आहे आणि शिक्षकांनी जे काही संस्कार दिलेले आहेत किंवा आई वडिलांनी जे काही संस्कार दिलेले त्याच्यावर माझ्या पक्षप्रमुखांनी मला जे काही संस्कार दिले, त्यामुळे त्याच्यामध्ये एकच लाईन मला ठळकपणे सांगावीशी वाटते की आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं साहित्य हे जर टिकलं नाही तर आपण टिकणार नाही. आपलं अस्तित्व ती लाईन मला ती नेहमीच भावलेली आहे आणि त्या लाईनवर मी काम करतो. मी एक काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मराठीसाठी जे जे काही मला करता येईल, मराठी भाषेसाठी जे जे काही करता येईल ते सनदशीर मार्गाने, काबिलकर साहेब सनदशीर मार्गाने करत असतो. अनेक उपक्रम मराठी भाषेसाठी मी राबवण्याचा प्रयत्न करत असतो. आता त्यांनी जो उल्लेख केला की दीपोत्सव आमचा गेल्या 11 वर्ष चालू. दीपोत्सवामध्ये अलीकडची जी पिढी आहे ना की त्यांना फक्त ते मजा, मौज मजा, मस्ती ह्याच्याकडेच त्यांचा कल असतो. तर यंदा आम्ही ते वाटले की आपण दिवाळीचा दीपोत्सव करतोय, दिवाळी निमित्त दिवाळी अंक का लावतो. आणि ही कल्पना माननीय राज ठाकरे साहेबांनी मला सांगितली की असं एवढं आपण करतो, दिवाळी अंकाचं काय करता येईल. अगदी शेवटच्या 2-3 दिवस राहिले होते आणि मला त्यांनी फोन संध्याकाळचा ह्याच वेळेला फोन केला होता, करता येईल. म्हणजे मॅजेस्टिकचे आपले कोठावळे वगैरे यांच्याशी संपर्क साधला मी आणि महाराष्ट्रातले जेवढे दिवाळी अंक आहेत ते सगळे दिवाळी अंक एका ठिकाणी मिळतील याची व्यवस्था आपण तिथे केली होती. आणि त्याला भरपूर प्रतिसाद दिवसा मिळत होता, पण संध्याकाळनंतर मिळत नव्हता. कारण संध्याकाळनंतर येणारा जो क्राऊड म्हणजे जो काही त्यानुसार मुलं आणि मुली, तरुण लोकांमध्ये त्याची
हे करणं हे आपलं खरं तर आपल्या सगळ्या आपल्यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांचं आता सध्याचं काम आहे की या तरुणांमध्ये ह्या सगळ्या गोष्टीची आवड रुजवणं खरं गरजेचं आहे, कारण हीच पिढी पुढे हा वारसा घेऊन जाणारी आहे. कारण आपल्या पिढीनंतर येणारी ही पिढी जी आहे त्यांना जर आपलं साहित्य आणि आपला मराठीचा जो काही गोषवारा आहे हा जर त्यांना समजला नाही आणि तो त्यांच्या डोक्यात जर बसला नाही तर आपली भाषा, आपले साहित्य, आपली संस्कृती, आपले काही सणवार या सगळ्या गोष्टी लोप पावतील या दृष्टीने आमचा नेहमी प्रयत्न असतो. मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या माध्यमातून देखील अनेक मराठी भाषेसाठीचे कार्यक्रम आम्ही घेत असतो. त्याच्यामध्ये आम्ही शांता शेळकेंच्या नावाने देखील पुरस्कार चालू केलेला आहे. त्यांच्या नावाने आम्ही तो पुरस्कार चालू करून 8 वर्ष झालेली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त काय अलीकडे काय होतं माहिती का, कुठलाही कार्यक्रम असला ना जर मान्यवर भारदस्त असतील ना तर त्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळते. तर तुम्हाला मला सांगता असं वाटतंय भारदस्त मान्यवर बोललो तर आपल्याला जरा प्रसिद्धी सारखी मिळते. म्हणजे आता आहे ते भारदस्त नाही असं मला म्हणायचं नाहीये, परंतु काय आहे की लोकांना अपील ज्या गोष्टी होतं. अलीकडे काय मार्केटिंगचा जमाना आहे. मार्केटिंग जेवढं तुम्ही प्रमोशन जेवढं चांगलं कराल त्या पद्धतीने त्या कार्यक्रमाला रिस्पॉन्स मिळतो. कारण जर अलीकडे लोकांना गर्दीची भाषा कळते, जर ती गर्दी असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल. कारण भाषा टिकली पाहिजे. भाषा टिकली नाही तर आपण टिकणार नाही. माझ्या डोक्यात बसलेलं वाक्य आहे ते कधीच पुसता येणार नाही. आणि ह्यासाठी मला इथे ह्या आपल्या व्यासपीठावर सांगावं असं वाटतंय की आपली ज्या संस्था आहेत, आपली तुम्ही लेखक आहात किंवा पत्रकार वगैरे मंडळी आहात, यांनी पुढाकार घेऊन तरुण पिढीमध्ये ह्या आपल्या दिवाळी अंक असो किंवा सर्व साहित्य मराठीचं असो किंवा इतिहास सुद्धा देखील तरुण मुलांना माहिती आहे. पुस्तकात इतिहासाच्या पुस्तकात काही थोडाफार जो काय असतो तेवढं ते परीक्षेपुरतं पाठ केलं जातं. पुढे काय भविष्यासाठी किंवा पुढे ते तो इतिहास आपल्यामध्ये रुजवण्यासाठी असं कुठे काही अलीकडच्या पिढीमध्ये काही दिसत नाही. ह्यावर आपल्याला सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम करायला हवं. त्याच्यामध्ये कुठल्याही विचाराचा माणूस असो, फक्त त्याचा एक कॉमन विचार हा एक असला पाहिजे की मराठी भाषा. आणि ती मराठी भाषा टिकवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करायला हवं. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे मराठी पाट्यांचं आंदोलन जे आम्ही घेतलं होतं काय आहे, त्याने काय होणार आहे त्याने. आणि खरं आहे व्यावहारिक दृष्ट्या त्यांनी काहीच उपयोग नाही. व्यावसायिक दृष्ट्या जर पाहिलं तर काय होणार, काहीच होणार नाही. परंतु माझ्या महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत जर मराठी पाटी आपल्या भाषेचं अस्तित्व हे दिसणार नाही तर भविष्यात ती भाषा कोणाला कळणारच नाही, लक्षातच राहणार नाही. म्हणजे काय आहे मराठी, काय आहे ही भाषा. अस्तित्व कसं असतं, अस्तित्व तुमचं दिसलं पाहिजे. आणि मध्ये दिसण्यासाठी जर लढा द्यावा लागतो तर द्यावा लागतो. भागडीकर साहेब क्षमा करा, आम्हाला त्या वेळेला खूप रस्त्यावर आंदोलन करावं लागलं होतं. पण ते आंदोलन जर आम्ही केलं असतं तर सुप्रीम कोर्टाने जो आता निर्णय दिला आहे आणि त्या निर्णयापुढे जो काही परिणाम समाजात दिसतोय तो दिसला नसता तर काही आंदोलन ही रस्त्यावर उतरल्याशिवाय होत नाहीत. आणि त्याच्यामध्ये पोलीस बांधवांनी देखील आम्हाला त्यावेळेला खूप उत्कृष्ट मदत केली होती. त्यामुळे मी पोलीस खात्याला देखील असं म्हणायला गेलं तर मी त्यांना धन्यवाद देईन. तर एवढंच मी या व्यासपीठावर सांगू इच्छितो की मला वैयक्तिक जर मराठी भाषेसाठी काही करता येत असेल तुमच्या माध्यमातून आणि माझे जे काही तुम्हाला सहकार्य लागणार असेल तर मी यथाशक्ती तुम्हाला नेहमी करायला तयार आहे. मराठी भाषेसाठी जे जे करता येईल ते सगळं आपण एकत्र मिळून करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आजच्या या दिवाळी स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आणि आत्ताच मालुसरे साहेबांनी आपल्याला जो किस्सा सांगितला ते आपले प्रमुख पाहुणे संदीप बागडीकर साहेब या ठिकाणी आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील आणि संघाला मार्गदर्शन सुद्धा करतील. नमस्कार, धन्यवाद. आदरणीय अप्पा परब साहेब,
मनसे पक्षाचे पदाधिकारी श्री यशवंत किल्लेदार साहेब, तसेच मालुसुर साहेब, गाडीगावकर साहेब आणि उपस्थित सर्व श्रोतृ समुदाय. मराठीचा असं आहे की दर्जा आणि संख्या. तर छोटा कार्यक्रम जरी असेल तरी दर्जात्मक कार्यक्रम आहे आणि सगळेच लोक जाणकार आणि दर्दी असे जमलेले. गाडीगावकर साहेबांनी जरा माझं वर्णन जास्तच केलं, परंतु मराठीत ज्याला आपण बोलतो बहुश्रुत असतो, एखादा जास्त ऐकलेलं असतं, अनेक लोकांच्या संगतीत उडबत झालेली असते, त्यामुळे थोडंफार कानावर जातं आणि मग आपण पण तयार होतो, वयाचा पण भाग असतो. खरोखर किल्लेदार साहेबांनी जी चिंता व्यक्त केली ती चिंता मला पदोपदी जाणवते. कारण घरी मुलांना, नातवांना, भाच्यांना 42-72 म्हटल्यावर काहीच कळत नाही. ते म्हणतात बाबा 42, 72 असं आहे आणि ते पण एक वेळ मान्य करता येईल म्हणजे. परंतु ज्याच्या जीवावर आपण, जसं अन्नाच्या जीवावर जगतो जसे पुस्तकाच्या जीवावर आपण जगलो, लायब्ररीत रांग लावून पुस्तका करता क्रमांक लावून वेटिंगवर थांबून वगैरे वगैरे, तर त्यांना आता मराठीतील मोठे मोठे लेखकच माहिती नाहीये. म्हणजे आपला कसं काय, म्हणजे वाचल्याशिवाय वाचणार कसे काय. कितीतरी मोठे लेखक की जे वाचल्यामुळे आयुष्यावर वेगळाच परिणाम झाला. मृत्युंजय वाचले, अनेक जण म्हणजे अनेक वर्ष भारावले, अनेक जण खिडक्यांना गावाक्ष म्हणायला लागले बरेच वेळ. आणि आपापला बसलेले राजाशिवाजी छत्रपती बाबासाहेब पुरंदरेंचं, गोविंद दांडेकरांची पुस्तकं, ही सर्व पुस्तकं वाचून कुठेही न जाता प्रत्यक्ष इतिहास त्यावेळी समोर राहिला. आणि जरी किल्लेदार साहेबांनी सांगितलं असेल पोलिसांची भूमिका वगैरे, पोलीस देखील मराठीत आहेत आणि अत्यंत अभिमानास्पद म्हणजे शासनाचा उपक्रम आहे की आपलं सगळं काम मराठीत चालतं. पोलीस खात्याचं काही दिवसापूर्वी तुम्ही मानते 83 पूर्वी मला वाटतं मराठीचा कारभार नव्हता, इंग्लिशचा कारभार होता. अजून देखील वरच्या न्यायालयात इंग्लिशमध्ये कारभार आहे, खालच्या न्यायालयात मुंबईत नाही पण जिल्ह्याच्या ठिकाणी मराठी आहे. मराठी चांगलं आहे. समस्या ही आहे की स्वतःसाठी चांगलं दर्जेदार साहित्य वाचत नाहीत लोक. वरवर काहीतरी वाचतात किंवा त्यापेक्षा वाईटच वाचतात. इंटरनेट, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, आता आपण काळाला काही मागे घेऊन जाऊ शकत नाही. त्यात सुद्धा बरेच जण म्हणजे चांगलं वाचतात, परंतु आताच्या तरुणांची म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नाही, एका जागी असं तशी वृत्ती झाल्यामुळे फार प्रॉब्लेम झालेला आहे. यांनी सांगितलं की सकाळी कप व्हायचा आणि संध्याकाळी फक्त सेल्फी संस्कृती झाली. काय रात्री फक्त सेल्फी 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 आणि भरपूर गर्दी आणि गाड्यांना पण जायला जागा नाही. परंतु काही का होईना त्या म्हणजे मराठी संस्कृतीचं म्हणजे वर्धन करण्याकरता तो महोत्सवाला म्हणजे मला लाखला धन्यवाद द्यायला पाहिजे. तो शिवाजी पार्कच्या परिसरात एक प्रकारची जाणत आहे, एक प्रकारचं सळसळ दिवाळी वाटली आणि अशी एवढी पण निराशाजनक अशी परिस्थिती नाही आहे भाषेला किंवा मराठी माणसाला. परंतु आता वेळ जागी व्हायची आहे. म्हणजे संस्कार आणि संस्कृती दोन्ही जपायची आपली वेळ आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहायला पाहिजे. जेव्हा मी आलो तेव्हा परिचय झाला तेव्हा मी बऱ्याच आठवणी सांगितल्या की वृत्तपत्र किती महत्वाचं होतं. म्हणजे सकाळी पेपर आला नाही तर म्हणजे बेचैन, अस्वस्थ, आणि त्या दिवशी गुढीपाडव्याला किंवा मला दसरा सुट्टी असते तेव्हा तर म्हणजे काय करावं सकाळी, एवढा म्हणजे मराठी माणसाच्या जीवनात वृत्तपत्राचं महत्व आहे. आणि लेखक म्हणजे संपादकांपासून ते वाचकांच्या पत्रापर्यंत, आणि अगदी वाचकांच्या पत्रात सुद्धा सकस आणि चांगले लिहिणारे लोक होते. सकाळ, केसरी, तेव्हा तरुण भारत पुण्यात, तेव्हा लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स पुण्यात दुपारी 12 वाजता यायचा, 12-1 वाजता यायचा. आणि ठराविक लोकच घ्यायचे. पेपर सुद्धा घेण्यापूर्वी लोकांना बऱ्यापैकी परवडायचं नाही. परंतु
लोकांच्याकडे जाऊन वृत्तपत्र वाचनालयात जाऊन पेपर वाचून लोकांनी म्हणजे सामान्य ज्ञान जनरल नॉलेज वाढवून परीक्षा दिलेल्या आहेत. ते सांगत होतो की कातरणा कापून गावस्करने शतक केले. त्याचा मी पोलीस खात्याचा पण किस्सा त्यांना सांगितला की अजून पोलीस खात्यात कातरण शाखा चालू आहे. म्हणजे आता हा कार्यक्रम झाला तर या कार्यक्रमात काही आक्षेपार्ह वादाग्रस्त नाही, परंतु कार्यक्रम झाला तर बातमी आली तर त्याचं कातरण कापून वरिष्ठांना सादर केलं जातं. मोठ्या मोठ्या मग आक्षेपार्ह बातम्या पण असतात, आक्षेपार्ह बातम्या असतात, गुन्ह्याच्या बातम्या असतात, असा सर्व आहे. दिवाळी अंकांविषयी तर म्हणजे बोलायलाच नको. मी हायवे ट्रॅफिक पोलीसला होतो, मुंबईतच नोकरी केली, पण ACP झाल्यावर हायवे ट्रॅफिक पोलीसला गेलो, मग मुंबईला बदली झाली आणि म्हणजे इच्छा दादालाच यायची होती. पण ते शेवटी स्थितीचा आणि म्हणजे क्रमानुसार आणि नियमानुसार आहे. आणि नेमकं मला दादर पोलीस स्टेशन मिळालं तर भरपूर आनंद झाला. सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी आणि फार आनंद झाला की मॅजेस्टिक बुक डेपो आणि आयडियल बुक डेपो, शिवाजी मंदिर, राधा आणि स्वामींचा मठ आणि भरपूर म्हणजे नोकरी करतो असं कधीच वाटत नाही मला. कधी म्हणजे नोकरीचा ताण नाही, कधी कधी ताण होतो दिले नाही असं नाही, परंतु तो हलकाही होतो. आज आपल्यामध्ये अप्पा परब आहे, त्यांचं आपण म्हणजे वक्तृत्व ऐकायला आणि अनुभव ऐकायला सर्व उत्सुक होईल. मी काही लहान तोंडी मोठा घास घेत नाही, पण मलाही पुण्यात बाबासाहेब आंबेडकरांची आणि गोपीनाथ दांडेकरांचा सहवास मिळाला. आणि अप्पा मी खास तुम्हाला आवर्जून सांगतो की मी जिथं पुण्यात राहतो तो वाडा होता आणि तो वाडा सरदार फुलेंकरांचा होता. आता तो वाडा पाडून बिल्डिंग बांधली छोटी, परंतु तो मी ज्या राहतो त्या घरातच बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. आमच्या घरावर त्यांचा आता हेरिटेज म्हणून ते लावलेले की तो वाडा नाही राहिला आता. आणि तेव्हा ती पद्धतच होती की भरपूर फिरायचं. तर मी सिंहगड तर 100 वेळा फिरलेलो आहे. म्हणजे घरापासून जवळ 24 किलोमीटर, घरापासून पण चालत गेलेलो आहे, सायकलनी गेलेलो आहे, रिक्षा, टॅक्सी, मोटरसायकल आल्या त्याच्यानी आणि वेगवेगळ्या मार्गाने सगळ्या दरवाजांनी, राजगड सर्व दरवाजांनी, रायगड अनेकदा, हरिश्चंद्रगड, कोंढाणा, बरेचसे गड त्या काळी फिरायला मिळाले. आणि म्हणजे किती म्हणजे इतिहास किती आपला समृद्ध आहे. म्हणजे फक्त एका किल्ल्यावर जरी गेलो तरी महाराज केवढे मोठे होते आणि आपण केवढे दगड आहोत, छोटे आहोत याची जाणीव होते. फक्त राजगडची संजीवनी माची बघितली तर म्हणजे आपण मुकेच होतो. ती संजीवनी माची कशी बांधली असेल, किती 5000 फुटावर तो गड आहे, 5000 फुटावर गड आहे. आणि ती म्हणजे एक म्हणजे युनिक एकदम एकमेव बांधकामाचा तो राजगड, रायगड नमुने. आता तर मी हायवे ट्रॅफिकला होतो तेव्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तिन्ही किल्ले होते आणि तो रोपवे पण झालेला आहे. त्यामुळे बरेचसे कार्यक्रम माननीय राष्ट्रपती वगैरे पण रायगडाला येतात तेव्हा मी बंदोबस्ताला वगैरे वारंवार रायगडला जायची संधी मिळाली. खरं म्हणजे तुम्हाला शांत कुठे वाटेल किंवा म्हणजे तर ते म्हणजे किल्ल्यांवर गेल्यावर आपल्याला शांत वाटतं आणि किती आपण कृतज्ञ राहावं याचं आपल्याला कोण पडतं की किती आपल्याला उपकार आहेत. सरांनी सांगितलं की कोरोनानंतर सगळ्यांना सेटबॅक बसलेला आहे, त्यामुळे संस्थेच्या म्हणजे याच्याकरता खास प्रयत्न करावे लागतील. आम्ही त्यात सहभागी हो आणि अशा संस्था जास्तीत जास्त वाढल्या तर निश्चितच म्हणजे वाचन संस्कृतीचं, मराठी संस्कृतीचं संगोपन होईल. आणि आज मला आग्रहाने तुम्ही बोलवलं आणि कुठलेही कोणी काही कार्यक्रम नसल्यामुळे जिल्हेदार साहेब मला येताही आलं. त्यामुळे आता 31 आणि 1ला सिद्धिविनायकला फार गर्दी आहे. 25-26ला नाताळ होता. आता डिसेंबर-जानेवारीत महोत्सव फार आहेत, मुंबई महोत्सव, हे महोत्सव, कायदा आणि सुरक्षा बरंच आहे. पुन्हा आता आपले धन्यवाद साहेब म्हणतात तसे पुढच्या वेळी भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला श्रोत्यांमध्ये बसवा. आणि मी असा आहे
आणि आता आपण सगळ्यांनी उभा राहतो. धन्यवाद साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. अप्पासाहेबांची आतापर्यंत 38 पुस्तकं प्रकाशित झाली आणि 15 पुस्तकं त्याची प्रतीक्षेत आहे. प्रतीक्षेत हा शब्द थोडंसं प्रश्नचिन्ह येतोय, पण नुसती त्याची प्रतीक्षा करायची का? ज्यांच्याकडे आपण जे पुस्तक आहे त्या सर्वांचे फोन आपण येत आहेत की आपल्याला नवीन काहीतरी पुस्तक पाहिजे. म्हणजे यावर्षी शिवराज्याभिषेक साजरा होतोय, 350 वर्ष. पुस्तकाचं भाड कालच मला तरी दाखवतं, हस्तलिखित आणि DTP झालेलं. परंतु ते पुस्तक, सर्व पुस्तकं माझी 100 रुपयाच्या आतमध्ये पाहिजेत. ना प्रकाशकाने कमवायचे, ना माझ्या खिशात एक पैसा आला पाहिजे. या तत्वाने ते पुस्तकं राहिले, प्रतीक्षेत आहेत. त्याच्या मागे इतिहासाच्या वाचकांचा मोठा घोडा लोंढा आहे. भविष्यातील पुस्तकं येतील, आपण धीर सोडू नका. तुम्ही लिहित राहा. पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर राहतील आणि लोकांच्या पर्यंत पोहोचतील. साहेब, तुम्ही म्हणालात की राजगडाचा, तुम्ही जे म्हणालात, आपण अभिमानाने सांगतात राजगड आणि रायगड, तिथला दगड माझ्याशी बोलतो. का बोलतो, कसं बोलतो? आपण काही पंढरपूरचे वारकरी असतो, ते गडांच्या धारकरी आहेत आणि म्हणून दगड त्यांच्याशी, किल्ल्यावरचे बोलतात, गडावरचे. आता आपल्याशी बोलतो. हे सर्वसाक्षी परमेश्वरा, सह्य शिखरीच्या राजा, देवाधिदेवा शंभू महादेवा, महाराष्ट्र कुलस्वामिनी आई माय भवानी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना प्रथम वंदन करतो. व्यासपीठावरील मान्यवर, त्याला व्यासपीठ इतक्यासाठी म्हणतात का व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जगातलं सगळं शहाणपण महाभारतामध्ये व्यास मुनींनी सांगितलंय आणि ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी हे व्यासपीठ आहे. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु. 10,000 एखादाच वक्ता असतो आणि त्याच्यासाठी हे व्यासपीठ. वयाच्या 10व्या वर्षीपासून मी जो गड किल्ल्यांच्या भागात फिरायला लागलो, ते गेले 70 वर्ष महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास मला माहिती आहे, परंतु भूगोल माहीत नाही. जीवनाची जी दुसरी बाजू आहे ती अत्यंत न सांगण्याजोगी आहे. 10 वर्षाचा असताना पहिला सिंहगड बघितला, पण तो माझ्याशी बोलला नाही. बऱ्याच मोठमोठ्या इतिहासकारांना भेटलो. तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहात, दिवाळी अंकाचे तुम्ही प्रमुख आहात, म्हणून लक्षात घ्या का ज्या वेळेला इतिहास बोलत नाही
त्यावेळेला भूगोल बोलतो आणि ज्या वेळेला भूगोलही बोलत नाही त्यावेळेला विज्ञान बोलतं. हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्राला जेवढा इतिहास आहे तेवढा कोणत्याही प्रांताला नाहीये. ही दगडावरची रेख आहे. इसवी सन पूर्वपासून जी काही घराणी होती अशी 96 क्षत्रिय घराणी महाराष्ट्रात आज नमूद आहे. तिथल्या प्रत्येक आडनावाचा अर्थ मला माहिती आहे. कारण उपनाम हे फक्त क्षत्रियांना असतं आणि त्यावेळेला महाराष्ट्रावर या निरनिराळ्या 96 घराण्यांनी राज्य केलं. दुर्दैवाने तो इतिहास कोणी जपला नाही. मगाशी मी सांगितलं तुम्हाला जीवनाची दुसरी बाजू ही फार अंधकार नाही. मी बऱ्याच इतिहासकारांना सांगितलं का ही जी घराणी आहेत मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार यांनी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3000 किल्ले बांधलेले आहेत. 3000. या दुर्दैवी महाराष्ट्राने त्यांचा अभ्यास केलेला नाहीये. आम्ही गडावर जाऊन येतो, आम्ही पाहून येतो, आम्ही ऐकून येतो, आम्ही लिहितो. ती पुस्तकं बाजारात असतात, परंतु ज्यांनी रक्ताचा थारोळ करून इतिहास घडवला त्यांचा इतिहास कोणीही अभ्यासत नाही. कसं जगावं हे छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकवलंय. कसं मरावं हे छत्रपती संभाजीराजांनी आम्हाला शिकवलंय. ते गेले 70 वर्ष, आता 84 आहे, गेले 70 वर्ष मी गडदुर्गांचा आधारकरी आहे. साहेब इथे बसलेले आहेत, शस्त्रधारी आहेत, परंतु आम्ही अशी धारा व्रत घेतलं होतं जीवन मरणाच्या सीमेवरना जे हे दुर्गम किल्ले आहेत तिथला इतिहास, भूगोल, विज्ञान याचा खूप खोलवर अभ्यास केले. परंतु त्याच वेळेला एक शपथ घेतली होती का ज्यांनी रक्ताचा थारोळ करून हे तुम्ही पुढे बसले आहात, तुमच्या प्रत्येक नावाला, प्रत्येक घराण्याला इतिहास आहे. शालेय जीवनाचा इतिहास आहे. हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, मार्क मिळवण्यापुरता. बाह्य जीवनात जे काही आहे ते ग्लॅमरस आहे, मनोरंजनापुरतं. त्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे इतिहासकार झाले, परंतु कुणी मराठी भाषेचा सूक्ष्म अभ्यास केलेला नाहीये. आज ज्या औरंगाबादला तुम्ही संभाजी राजांचं नाव देताय तो जो स आहे हा सचातला नाहीये, शहामृगातला आहे. मी म्युनिसिपॅलिटी एक्सपर्ट आहे. महाराष्ट्रातल्या नाण्यांवर माझी ऑथॉरिटी आहे. त्यांचं जे नाणं आहे त्याच्यावर त्यांनी शंभू लिहिले. आपण शंकर म्हणतो, शंकर म्हणत नाही. आणि म्हणून मला माहित नाही कोणत्या किल्ल्याचे किल्लेदार आहेत, परंतु या किल्लेदारांनी आज मराठी भाषेचं जोखड आपल्या हातात घेतलंय ते मला अभिमानास्पद आहे. आणि हे जर नाही झालं तर महाराष्ट्रातली मराठी भाषा ही कालांतराने बदलेल.
आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. परंतु आज जर तुम्ही गणपतीच्या देवळात गेलात तर तुम्ही आरती काय म्हणता? वक्रतुंड महाकाय. अरे गणपतीचं तोंड वाकडं आहे का सोंड वाकडी आहे? वक्रशुंड महाकाय. मराठी एकमेव भाषा अशी आहे जशी आपण बोलतो तशी लिहिली जाते, तिथं स्पेलिंग होत नाहीये. आणि हाच आग्रह या गड किल्ल्यांच्या नावांच्या बाबतीत मी अभ्यासलंय. या गड किल्ल्यांना जी नावं दिली गेली आहेत ही नावं इसवी सन पूर्व काळापासून ज्ञात अज्ञात ऋषिकुलांची आहेत. वरती ज्या गुहा आहेत त्या गुहा सुद्धा प्रचंड आहेत. आत्ताच साहेब म्हणाले आम्ही राजगड पाहिला. राजगड म्हणजे ब्रह्मदेवाचा डोंगर, ब्रह्मदेवाचा डोंगर. महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानमध्ये ब्रह्मदेवाची काही मंदिरं नाही आहेत फारशी. त्याचं कारण असं आहे, ब्रह्मज्ञानाची जी ब्राह्मण त्याला ते नाही जमलं. त्याने कमरेला संशय बांधली, तो क्षत्रिय झाला. याला तेही नाही जमलं, त्याने हातात तराजू घेतला, तो वैश्य झाला. ह्या तिन्ही गोष्टी मला जमल्या नाही. मी याची गुरं राखली, त्याची शेती केली आणि त्याची ओझी वाहिली. परंतु वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी झाला. इसवी सनाच्या 5व्या 6व्या शतकापर्यंत हे जातीभेद नव्हते आणि आताही नको होते. आणि शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र निर्माण केला ते तळागाळातले लोक आहेत. मल्लवंशीय एक घराणं वाई सातारा परिसरात होतं. त्याच्यावर ह्या कर्नाटकातल्या खंडोबाने येऊन हल्ला केला. ते मल्ल कोकणात गेले. ते खंडोबाचे लोक म्हणायला लागले हे पळाले, ते मल्ल असुर म्हणजे राक्षस, ते मालुसरे. प्रत्येक नावाला असा अर्थ आहे. हा इतिहास आहे आणि यांच्या नावाची अजूनही तोरणा किल्ल्यावर झुंजार मल्ल, रोहिणा किल्ल्यावर रोहिण मल्ल. मगाशी मी सांगितलं इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलतो. मी कोणाचा उल्लेख करत नाहीये, पण त्यावेळेच्या सगळ्या मोठ्या इतिहासकारांना मी विनंती केली होती. मला माहित आहे शैक्षणिक पात्रता नाही. मी एक सामान्य गिरणी कामगार, 80 मध्ये नोकरी केली आहे. माझ्याकडे आर्थिक परिस्थितीही नाही आहे. तर महाराष्ट्र हा एकमेव असा आहे देश आहे का ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी सोन्याचं आणि तांब्याचं नाणं पाडलं. मी निमिशमॅटिक एक्सपर्ट आहे. नाण्यांवर माझी ऑथॉरिटी आहे. परंतु मला शहरात कोणी विचारत. माझं भाग्य असं आहे का ह्या मल्ल वंशाने मला व्यासपीठ द्यायला सुरुवात केली. किंबहुना जे लिखाण करत होतो, मराठी 4थी मध्ये असताना 10 वर्षाचा सिंहगड बघितला होता आणि जे लिखाण करत होतो तो सुशिक्षित सुसंस्कृत समाज त्या एक्सेप्ट करत नव्हता. त्याचं कारण एकच आहे का त्यांना माझी विधानं ही त्यांच्या पुस्तकांना, त्यांच्या कथा कादंबऱ्यांना, त्यांच्या साहित्याला धक्का देणारी होती. महाराष्ट्रामध्ये जी घराणी आहेत ही काही घराणी उत्तरेकडनं आली, काही दक्षिणेकडनं आलेली आहेत,
काही इथलीच आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1500 ही लेणी आहे, पण एकाही लेण्यामध्ये राज्याभिषेक नाही लागत. आपण मंदिरात जातो आणि देवाची पूजा करतो, मंदिरात करत नाही. राजा आणि राज्याचा फरक आहे, परंतु मायबाप सरकार ते ऍक्सेप्ट करत. ज्यांची पुस्तकं आहेत तेही लोक हे मान्य करत नाही. आणि अशा प्रकारचं आपण घेत मी चालत राहिलो. त्याचं कारण एकच आहे, मालुसरे सारखे या मराठी वृत्तपत्र संघासारखे लोक माझ्या पाठीत होते आणि त्याच्यामुळे मला निदान हे हाताच्या बोटावर मोडण्याचे. अरे शिवाजी महाराजांचं किती सैन्य होतं, मूठभर सैन्य होतं, पण त्यांनी ज्या ऑल डिफरंट टाईप 500 लढाया केल्या. ते पुस्तक लिहिलं, एक विशिष्ट लेखक समाज दारावर आला आणि म्हणाला, तुम्ही काय लिहिताय, आतापर्यंत कोणी हे केलं नाहीये. म्हटलं शिवाजी महाराज हे कमी दे, किल्लेदाराने ऑर्डर दिल्याशिवाय सैन्य लढणार नाही, सेनापतीने सांगितल्याशिवाय दल लढणार नाही, त्यामुळे राजाने सांगितल्याशिवाय युद्ध होणार नाही. त्या 500 युद्धांचा अभ्यास, त्या रणक्षेत्रांचा अभ्यास महाराजांनी सुरतेवर हल्ला केला, गुजरातमध्ये बार्शिलोनावर केला. परंतु सिंधुदुर्ग बांधताना महाराज म्हणाले, 84 बंदरी ऐसा जागा नाही. सुरत ते बार्शिलोन हा महाराजांचा जो आरमारी प्रवास होता, त्याच्यात त्यांचा अभ्यास होता 84 बंदर. महाराष्ट्राच्या एकाही सुपुत्राने अजून ती बंदरं निश्चित केली नाही. पुढच्या त्यांचे शब्द आहेत, 18 टोपीकरांच्या उरावर श्रीलंका अजिंक्य जागा निर्माण केला. ऑल डिफरंट आहेत कॅप्स वापरणारे. पाश्चात्य 18 आहेत, हेही कोणी शोधले नाही. ते त्यावेळेस जे आयात निर्यात करत होते तेही कोणी शोधले नाही. मगाशी सांगितलं तसं 900 900. अरे नुसतं फिरून काय, शतेषु जायते शूरा. आकाशातला एक चंद्र जो आहे तो अंधार नाहीसा करतो. तुम्हाला तुमच्या सुपुत्राला तो चंद्र व्हायचा आहे आणि त्याच वेळेला अशा घराण्यांचा उदय होणं. पाठी पट्ट लिख्या येते ती पाठीला. पट्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, पट्टराणी पट्टाभिषेक. आणि त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गावामध्ये जो नोंदी ठेवतो तो सिव्हिल ऑफिसर पाटील. म्हात्रे महत्तर मोठा. आपण म्हातारा, तुम्ही मला म्हातारा म्हणा पण म्हणू नका, मी एव्हरग्रीन आहे, मी म्हातारा झालेला नाहीये. तर म्हात्रे महत्तर हा जो शब्द आहे, हे शब्द त्या वेळेला देवगिरीच्या यादवांचा सिंहण यादव नीट लक्षात घ्या, महाराष्ट्रात आला त्याच्याबरोबर हे लोक आले. किनारपट्टीवरच्या लोकांनी त्यांना वास्तव्य करायला जागा नाही दिली. शेती करणाऱ्या लोकांनी त्यांना नाही जागा दिली. ते आग्र्यात राहिले आणि म्हणून अगदी हे विधान लावलं. मग सांगितलं इतिहास नाही, भूगोल नाही, विज्ञान. आणि असं जर कोणीतरी गेले 70 वर्ष टाहो फोडून सांगते, लाखो लोकांना गड दाखवलंय, ते विसरले नाही, परंतु ते पुढे गेलं. आता साहेबांनी सांगितलं राजगड विरमदेवाचा डोंगर. तुम्ही ज्या वेळेला
लग्नाच्या वेळेला गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा म्हणतात, त्यावेळी ब्रह्मपुत्रेचं नाव तुम्ही घेत नाही. का घेत नाही याचा विचार केला? हिंदुस्थानातला एकमेव हा नद असा आहे, नदी नाही, नद आहे, नद पुल्लिंगी शब्द आहे तो. यू हॅव टू थिंक. आणि तशाच प्रकारचा नद त्या राजगडच्या पायथ्याला आहे, त्याला कानद नद असतो. ती नदी नाहीये, पुल्लिंगी शब्द. तर अशा प्रकारे खूप लोकांना ठाव पडून सांगतोय, पण कोणही जाणतो. मोठमोठ्या इतिहासकारांनी, मायबाप सरकारने नाही कधी विचार केलाय का तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐन पाऊस काळामध्ये राजाभिषेक का केला? कोणी इतिहासकारांनी? गागा भट्ट. अरे गागा भट्ट काय, ज्या वेळेला काही शुभ कार्य असतं त्यावेळेला तुम्ही पुरोहित आणता. 5-6 जूनला पाऊस असतो आणि तोही कोकणामध्ये. नीट लक्षात घ्या, तुमच्यापैकी जर कोणी कोकणातला माणूस असेल तर हिंदुस्थानमध्ये जवळजवळ 50 नवीन वर्ष आहेत. 50 विक्रम संवत शालिवाहन शक अशी. त्याच्यामध्ये कोकणातला माणूस एक नवीन वर्ष पाळतो, त्याला तो मिलाद म्हणतो. मिलाद. सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. साहजिकच महाराजांच्या पायदळामध्ये जे मावळे होते ते शेतकरी पेशात होते. त्यांना माहिती आहे आता जून महिना आलाय, मिरग आता येणार आणि आपल्याला शेती करायला जायचंय. आणि सगळीकडे नद्या, नाल्या, ओढे वगैरे सगळं भरणार, युद्ध बंद असणार, ट्रान्सपोर्ट बंद असणार. आणि साहजिकच ते सामान्य असल्यामुळे महाराजांकडे कर्ज मागणार. त्यांच्या लक्षात कर्ज इतक्यासाठी मला पिकाला पैसे पाहिजे, मला माझा नांगर मोडलाय त्याला पैसे पाहिजेत, मला बैल मेलाय त्याचे पैसे पाहिजेत. त्यांच्या लक्षात महाराजांचा वाढदिवस राजाभिषेक नाही, त्यांच्या लक्षात मिरग राहणार. आणि मिरगाला ते जाऊन धान्य पेरून दसऱ्याला कापून आपल्याला पाहिजे तेवढं ठेवतील. उरलेल्या व्यक्तींनी महाराजांचा. यावरून एक गोष्ट लक्षात येते, हा राजा शेतकरी कामकरी पक्षाचा होता. हा पुरावा आहे, हे मी सांगत नाहीये. ज्यावेळेला 32 म्हण सोन्याच्या सिंहासनावर बसले तर पहिलं जे कातडा अंथरलं ते बैलाचं आहे. दगडावरची रेख आहे, जे काही बोलतोय त्याच्यावर जे अंथरलं ते सिंहाचं आहे, त्याच्यावर जे अंथरलं ते वाघाचं आहे. आणि त्या वाघाच्या कातड्यावरही एक कातडं अंथरलं ते मांजराचं होतं. मला आश्चर्य वाटेल, मांजराचं का? मांजर कधीही कोणाची ऑर्डर उभे करत. सर्कसची सगळे प्राणी असतात पण मांजर नसतं. मांजर हा शब्द खरा पुल्लिंगी आहे आणि मांजरी हा स्त्रीलिंगी. यू हॅव टू थिंक लाईक दिस. तुम्हाला असा सूक्ष्म अभ्यास करायला पाहिजे. आणि जर हा नाही केला तर रामायण महाभारतासारखं शिवभारत होईल आणि विठ्ठल विठ्ठल करत पंढरपूरला जाणार तुम्ही क्षत्रिय समाजाचे लोक. हा देश, धर्म, संस्कृती तुम्हाला जिवंत ठेवली. तुमच्या घराण्याविषयी, तुमच्या गावाविषयी, सगळ्याविषयी खूप काही सांगण्यात, खूप काही सांगण्यासारखं. तसं सांगितलं 84 बद्दल दक्षिणोत्तर हा जो सह्याद्री आहे त्याच्यामध्ये 600 घाट भेला पादेघाट आहे. जवळजवळ 2000 ते 3000 हे किल्ले आहेत. महाराज राजगडावर होते. राजगडाच्या आसमंतात जे लोक होते ते जमीनदार होते. जे बांधण, शिलीमकर हे सगळे वतनदार होते.
त्यामुळे हे लोक आज ना उद्या मला नाही मानणार. मला जर राजा व्हायचं असेल आग्र्याहून सुटून आल्यानंतर तर मला कोकणात गेलं पाहिजे. मी जर जालना लुटलं, सोलापूर लुटलं, कोल्हापूर लुटलं तर हा म्हणतील हा राजा लुटारू आहे. मग आर्थिक स्थिरतेसाठी त्यावेळेला 84 15 जो व्यापार चालत होता, ती आयात निर्यात काही जरी करायची असेल, ती झाशीला न्यायची असेल, ती सोलापूरला न्यायची असेल किंवा ते आणखी कुठे न्यायची असेल तरी घाट चढायला पाहिजे. आणि त्या घाटामध्ये महाराजांनी चौक्या बसवल्या होत्या. आणि अशा चौक्यांचे असे हे किल्लेदार, असे हे लष्करी अधिकारी, असे कितीतरी लोकांची नाव आहे. पण नाही, आम्हाला जय जय भवानी जय शिवाय. महाराजांच्या झेंड्याच्या बाबतीत सुद्धा गोंधळ. माझं भाग्य आहे का ह्याने मला इथे व्यासपीठावर आणलं. तुम्हाला रस्त्यावरनं चालायला येत नाही. महाराजांचा झेंडा भगवा आहे. जरी पट्टा जो आहे तो पेशव्यांचा झेंडा आहे. तो नानासाहेब पेशव्यांनी पकडला आहे. मी आयुष्यात दुसरं काही केलं नाही. परंतु हा जो काही सूक्ष्म अभ्यास आहे, ही जी अशी 50 पुस्तकं लिहिली. आता एक पुस्तक येईल राजाभिषेक. तुम्हाला जाता जाता धक्का देतो. त्यांचा पहिला राजाभिषेक जो आहे, नीट ऐका, हा 14 जानेवारी 1656 जावळीमध्ये झालाय. 1674 रायगडवर झाला तो दुसरा. हे मी सांगत नाहीये, पंडित सकाळकाळी नावाचा त्यावेळेचा पंडित त्याची पोथी सांगते. आणि त्या पोथीमध्ये उल्लेख आहे का याच्या पुढे जावळीचा राजा चंद्रराव मोरे नाही, शिवाजीराव भोसले. हे का 14 जानेवारीला युवक उठे. जानेवारी 14 म्हणजे मकर संक्रमण. तो उत्तर ध्रुवाकडनं दक्षिण ध्रुवाकडे मकर राशीकडे सूर्य जातो, तो परत येतो. तो मुंबई दिल्लीपर्यंत जात नाही, मुंबईच्या डोक्यावर ना. की 14 जानेवारी हे मकर संक्रमण. कसा जावळीमध्ये हा बदल झालाय. अरे हे कुणीतरी कराड. माझी कदाचित मी थकत चाललंय नाही असं नाही. त्याचं एकमेव कारण आहे का माझी पुस्तकं बाहेर उपलब्ध नाही. ती तुम्हाला एक तर जो ते छापतो आणि ती सुद्धा वयाच्या 10व्या वर्षीपासून मी लिखाण करतो. पण कोणत्याही वर्तमानपत्रात 2004 मध्ये पहिलं जे पुस्तक आलं ते खांदेरीचा माय नाही फाटकर हा ॲडमिरल. आणि तेव्हापासून आता ही जवळजवळ 50. मी पब्लिसिटी करत नाहीये, त्याच्यावर माझं पोट भरत नाहीये. कारण पोटासाठी पाहिजे तर मी साहेबांकडे सांगेन, साहेब मला तहान लागली आहे, मला काहीतरी खायला द्या. किंवा किल्लेदार आहे त्यांना सांगेन त्याला मला काहीतरी द्या. पण शेवटी समाज पाहत आहे. आम्ही सगळे लोक एक आहोत हे लक्षात. तर त्या पुस्तकामध्ये त्या राजाभिषेकाच्या नोंदी आहे. शिवाजी महाराजांचे 3 राजाभिषेक झाले. संभाजी राजांची 2 मंचकारोहण झाली. राजारामाची 2 मंचकारोहण झाली. ते शब्द नीट लागतात. राजाभिषेक जो होतो त्यावेळेला सगळे विधी होतात आणि सिंहासन निर्माण होतं. आणि मंचकारोहण जो विधी आहे तो फक्त सिंहासनावर. हा सूक्ष्म अभ्यास, त्यावेळेचे ग्रंथ, त्यावेळेची पुस्तकं सगळं अभ्यासून आपण पाहिजे. आणि विठ्ठल विठ्ठल खरंच पंढरपूरला जायचं. आणि आता पाऊस खूप पडलाय, आता आमच्या दुष्काळ पडलाय. अरे कसला दुष्काळ आणि काही काय. अफजलला मारला पण त्याच्या मुलाला लढाईमध्ये जिवंत सोडले. कोणत्याही लढाई
वर्षे लढाईमध्ये त्यांनी तोफा नाही वापरल्या, त्यांनी कत्तलखाने नाही वापरले. तुमच्यापर्यंत नाही आहे साहित्य आलं, तुमच्यापर्यंत फक्त ते येतं ते शिवाजी महाराजांचं दरबारात चाललेलं नाचगाणं. अरे दरबार कसा भरला होता, शिवाजी महाराज असे बसले नव्हते, ते वीरासनात बसले होते. सिंहासनाला पदस्पर्श न करता मराठी एकमेव भाषा अशी आहे हे किल्लेदारांनी म्हणतात. तर त्या प्रत्येक भाषेचा आपण कीस पाडून तो इतिहास लोकांपुढे आणायचा प्रयत्न. शालेय जीवनातला इतिहास आहे मार्क मिळवणं, बाह्य जीवनात जे काही चाललंय ते अशा बऱ्याच गोष्टींचं माझ्याकडे, परंतु ते बाहेर येऊ शकत नाही, कारण बाहेर अशी व्यवहारिक जग आहे, त्यांना सगळं कमिशन लागतं. महाराजांनी त्यांच्या सैन्यामध्ये 1,25,000 सैन्य होते. तानाजी मालुसरे हा मालुसरेंचा पूर्वज हा सरदार होता, पण त्याला पगार महाराजांकडनं. बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे हा महाराजांचा सरदार नाही, तो बांधलांचा सरदार आहे. आणि बांधलांना 10 गावं त्या मावळामध्ये दिलेली आहे, आणि ते बांधत त्या बाजीप्रभूला महाराजांच्या सैन्याचा अभ्यास, त्यांच्या शस्त्रांचा अभ्यास, त्यांच्या तोफा शस्त्रांवर माझी ऑथॉरिटी. त्या काळात कोणती शस्त्र होती त्याच्यावर तुमच्या माहितीसाठी जाता जाताना एक गोष्ट सांगतो. 1741 साली गोव्याच्या पोर्तुगीजाने हिंदुस्थानात एक तोफ आणली. ती ॲट ए टाइम 20 शॉट सोडायची, जस्ट लाईक बोफोर्स. ती तुळाजी आंग्र्याने विजयदुर्गमध्ये बनवली. विजयदुर्गचा इतिहास लिहिताना मी ते लिहिलंय. परंतु तत्कालीन पेशव्यांनी, सातारकरांनी, कोल्हापूरकरांनी, सावंतवाडीकर कोणत्याही राजाने ती बनवली नाही. आणि आज दुर्दैव असं आहे त्या तोफेचा तो स्पेसिमन आहे तो कोणीही शोध घेत नाही. माझ्याकडे आता तेवढी ताकद नाही, माझ्याकडे तेवढी आर्थिक हेही नाही आहे, पाठबळ नाही आहे का तिथे जाईन साहेबांखाली ओळखी असेल तर त्यांच्याकडे पत्र करू दे मला बघायचं, पण नाही कोणी. ही तोफ लक्षात ठेव 1741 मध्ये, आणि तिच्यावर त्यांनी तो परिसर जिंकलाय. आजही त्या निरनिराळ्या गडांवर फ्रेंच बेलमार्कच्या तोफा आहे, पोर्तुगीजांच्या तोफा आहे, डचांच्या तोफा आहे. जर कोणी पाठीशी उभे राहतील तर अशा प्रकारचं संशोधन झालं पाहिजे. मी थांबतो. विचार लो कि मरते हो, विचार लो कि मरते हो, ना मृत्यू से डरो कभी. अरे मरो परंतु यो मरो जो याद जो करे सभी. वीन यो सु मृत्यु जो, वीन यो सु मृत्यु जो. वृथा मरे वृथा जिए, मरा नहीं वही कि जो जिया ना आपके लिए. उसी उदार की कथा, उसी उदार की कथा सरस्वती बखानती. उसी उदार से धरा कृतार्थ सार्थ बोलती. जय हिंद, जय हिंद. या ठिकाणी आता थोर इतिहासकार आप्पा परब यांनी महाराजांचा जो इतिहास जागवला आणि शिवकाळामध्ये बाहेरचा प्रॉब्लेम. हॅलो, शिवकालामध्ये आप्पा आपल्याला घेऊन गेले आणि खूप चांगलं असं इतिहासाचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलं. माझी सर्व या ठिकाणी आलेल्या दिवाळी अंकाच्या संपादकांना देखील विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहे
आणि त्यांनी सांगितलं की आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत किंवा यशवंत किल्लेदार जे कार्यक्रम वगैरे करतात आणि या विभागातली काही मंडळं जी आहेत, संस्था आहेत, ते त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. तर खरोखर बाबासाहेब पुरंदरे असतील, लता मंगेशकर असतील, त्यांच्याच तोलामोलाची अशी ही व्यक्ती आहे. आपण आता जर त्यांचं वाणी असेल ऐकली असेल तर आपण सगळेजण भारावून गेलेलो खरं बघायला गेलं तर. आणि खरं तर अशा व्यक्तीचा महाराष्ट्र शासनाने खरंच सन्मान करणं फार गरजेचं आहे. मी किल्लेदारांना पण या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला जर कधी खऱ्या अर्थानं आप्पांबद्दल तर माहिती आहेच, कारण आपण या विभागात राहता आणि साहेब पण या ठिकाणी आज आलेले आहेत, त्यांनी आपण ऐकलेलं आहे. तर नक्कीच शासनाकडं आप्पांबद्दल जरा बोलून म्हणजे त्यांच्या आयुष्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं होईल असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी आता मी दिवाळी अंकामध्ये जे सर्व संपादक आलेले आहेत त्यांना अमृत व महोत्सवी वर्षानिमित्त म्हणजे मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही या ठिकाणी सहभाग प्रमाणपत्र देखील देत आहोत. त्याचा त्यांनी या ठिकाणी साहेबांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते स्वीकार करावा अशी विनंती करतो. अक्षर संवेदना संपादक दीपक शेडगे. अक्षर संवेदना. जोरात टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचंय. हॅलो. चांगला सेट द्या जरा. तुमच्या परिचयाचे अक्षर भेट संपादक सुभाष सूर्यवंशी. अक्षर भेट हॅलो. जरा जरा मी मनोभावना नाव येणार आहे. जरा जरा संपादकांना बोला. हे जरा प्लीज प्लीज जरा. दर्यावरती संपादक घ्या शूट कर. अमोल सरतांडे. दर्यावर्दी संपादक अमोल सरतांडे. भीमराव धुळक संपादक धगधगती मुंबई. भीमराव धुळक. अशोक सावंत संपादक मनोभावना. अशोक सावंत आलेले आहेत या ठिकाणी. सुभाष लाड संपादक मोडी दर्पण. सुभाष लाड. सुभाष लाड. जोरात टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण स्वागत करायचं. लाड हे आडनाव महाराष्ट्रामध्ये शिवकाळामध्ये हत्ती घोडे उंट यांची आयात निर्यात करणारे. आता कशावर आलेत मला माहित नाही. निशांत दातीर. निशांत दातीर संपादक निशांत. मारुती विश्वासराव संपादक पोर्ट ट्रस्ट कामगार. मारुती विश्वासराव. माननीय डॉक्टर अविनाश गारगोटे संपादक रणांगण.
अविनाश गारगोटे, राजन देसाई कार्यकारी संपादक राष्ट्रकूट. जोरदार टाळ्या वाजवून आपण शब्द शंकरपाळी साहित्य समूह मुंबई. शब्द शंकरपाळी साहित्य समूह मुंबई. सौ संपदा संतोष गुरव, संपादक शैव प्रबोधन. शैव प्रबोधन. उमाकांत सावंत, संपादक स्नेहदा. उमाकांत सावंत. फोटो मिळणार तुम्हाला नंतर. सावंत साहेबांकडे. लता गुठे, संपादक धमाल मस्ती. लता गुठे, संपादक धमाल मस्ती. लता गुठे, संपादक तारेंचे जग. या सावंतांची महाराष्ट्रामध्ये 5 राज्य होती. गेले 70 वर्ष भवानी तरवार या सावंतांनी दिली. खूप यांचा घराण्याचा इतिहास आहे. लता गुंटे, संपादक धमाल मस्ती आणि तारेंचे जग. लता गुंटे मॅडम आले या ठिकाणी. जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं. समोर समोर दोन्ही त्यांचे देतात आपण समोर बघा. सत्यवान टेटांबे, संपादक साहित्य रंजन. सिनेनाट्य चौफेर मृत्युंजय स्वातंत्र्यवीर सावरकर दिवाळी अंक. अद्वैत पास्कल लोगो. खाली खाली. रमेश नार्वेकर, संपादक अर्थशक्ती. रमेश नार्वेकर, संपादक अर्थशक्ती. सरी राजेश कोकम, संपादक मी कर्मयोगी. राजेश कोकम, संपादक मी कर्मयोगी. पंकज पाटील, संपादक आदर्श वार्ता. पंकज पाटील. पुरे हॅलो. संपादक दक्षता दिवाळी अंक. दक्षता दिवाळी अंक. येस सर, येस. प्रवासी या ताई या व्यासपीठावर. आणि कोण दिवाळी अंक संपादक या ठिकाणी आलेले असतील. या ना बोला. अजून कोण संपादक आले असतील तर त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधावा.
नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे यांनी नेतृत्व ते आपण या ठिकाणी साहित्यिक सोहळ्यात उपस्थित राहून या सोहळ्यास शोभा आणणारे, एक तेज देणारे जे जे मान्यवर आम्हास लाभले आहेत त्या मान्यवरांचं आम्ही शतशः ऋणी आहोत. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचं यंदाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आणि या अमृत महोत्सवी वर्षात दिवाळी अंकाचं स्पर्धेचं हे 48वं वर्ष आहे. आणि मगाशी हे दिवाळी अंकाचं प्रदर्शन पाहत असताना बागडेकर सरांनी सहज वक्तव्य केलं की वाळवंटात हिरवळ दिसावी अशा प्रकारचं कार्य वृत्तपत्र लेखक संघाने केलेलं आहे. ज्याला द्यात द्यावी तेवढी थोडी. आणि शिवाजी पार्कवर आपण दिवाळीच्या दरम्यान पाण्यात जात असतो तो रोषणाईचा सोहळा. पण त्या रोषणाईच्या सोहळ्यात सुद्धा एक आगळा वेगळा सोहळा घडून आला. त्यामध्ये विचारांचे दिवे सुद्धा दिवाळी अंकाच्या रूपाने तिथे प्रज्वलित करण्याचं कार्य केलेला साहेबांनी केलं. त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद. मराठी जगली पाहिजे, मराठी वाचली पाहिजे यासाठी प्रत्येक जण मनापासून प्रयत्न करत असतो. पण त्या मनाला इतर कारणांची साथ मिळत नाही. मी फेसबुक वगैरे सर्व ठिकाणी पोट तिडकीने ओरडत असतो, मागत असतो, बाबांनो मराठी जर वाचवायची असेल, मराठीची ती खिलबिल पुन्हा ऐकायची असेल, हिम्मत असेल तर घोषित करा की सरकारी नोकऱ्या मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना 80% नोकऱ्या दिल्या जातील. पुन्हा मराठीच्या पुन्हा कटोरी लागतील. पुन्हा माझी माय मराठी की अमृतायला ही त्याच्यापेक्षा वर्षर असणारी माझी मराठी. प्रत्येकाच्या मुखातून आज मम्मी पप्पा ऐकताना कसं तरीच वाटते. कोणीतरी अपरिचित आपल्याला उठवल्यासारखं हात मारल्यासारखं वाटतं की नाही तुम्हाला? काय तर मम्मी पप्पा डॅडी काय करतात? अहो आई बाबा मध्ये काय प्रेम, काय वास्तव्य, काय ते आपुलकी. आई बाबाचे विचार तुमच्या लिखाणातून येत असतात आणि तुमच्या लिखाणांची रुजवण करण्याचं कार्य विविध संस्था आपल्या माध्यमातून करीत असतात. आणि ते एक माध्यम म्हणजे वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे जे आहे. खरोखर तुम्हाला शतशः धन्यवाद. मी अगदी सेवा संघातर्फे येतो आणि माझ्या माय महाराष्ट्रासाठी काय पण कधी या तुमचंच आहे. जे काही आज आहे उद्या बघा नवीन मस्त मराठी असं हे झालं पाहिजे. अहो आपला आपणचा आवाज बघा ना, नुसता ऐकलं की अंगात चैतन्याचं वाढ. मराठी माणूस इतिहास माते आहे. आमचा भागडीकर साहेब ढोळे दिव्य. अहो हे अशी माणसं असताना आणखी कशाला ते कुठले पाहिजे चमचमते शितारी ते आम्हाला गरज नाही. हे आले दीपस्तंभ, खडकात उभे असणारे दीपस्तंभ आम्हाला हवे, आम्हाला मार्गदर्शन करणारे हवे. म्हणून या स्थळी आज या वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केलेल्या वृत्तपत्र स्पर्धा प्रदर्शनासाठी आमंत्रण मान देऊन आमच्या संदीप भागडेकर साहेब इथे उपस्थित राहिले. त्यांना शतशः धन्यवाद.
यशवंत किल्लेदार साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांना सुद्धा शतशः धन्यवाद. आणि ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुरतेने होतो असे आदरणीय आप्पा परब, ते सुद्धा आम्ही युट्यूबवर पाहतो, त्याची पुस्तकं सुद्धा केलेचे प्रदर्शन आम्ही घेतलेले आहेत. या कार्यासाठी पैसे खर्च करायला हरकत नाही. अहो हे जर वाचलं तर तुम्ही वाचणार आहात, नाही तर काही नाही, काही नाही होणार. हे वाचवायला प्रत्येकाचा कर्तव्य आहे. म्हणून आज या ठिकाणी जे म्हणून खरं तुम्हा सर्वांचं शहाचा वाटा आहे. बाबांनो, तुमच्या मुलेही मराठी बोलली जाते, वाचली जाते. जर तुम्हीच हे नाही केलं तर आम्ही काय वाचणार हो? म्हणून तुम्हाला शतशः धन्यवाद. अशा प्रकारे हे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेला आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देऊन कृपया उपस्थितांत श्री संदीप करावे पाटील, आपण आला असला तर कृपया स्टेजवर यावं. पदवी नाही सेंट्रल गव्हर्नमेंट पट्टाभिषेक, पट्टराणी, पटवर्धन, पट्टवर्धे, तसा केंद्राच्या जो गावामध्ये नोंदी ठेवतो तो सिव्हिल ऑफिसर. आपले माळुसरे यांचे सुद्धा आभार, गाडीगावकर सर यांचे सुद्धा आभार आणि आपला सर्वात शतशः धन्यवाद. आगरी सेवा संघ मुंबई या संस्थेचे देखील मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर आभार मानतो. कारण अशा संस्था जर पाठीशी असतील तर आमच्यासारख्या संस्थेला कार्यक्रम करण्याचं पाठबळ मिळतं. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी आता हा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो. आज मराठी वृत्तपत्र लेखक संघ यांचा प्रभादेवी येथे कार्यक्रम संपन्न झाला. तर आजच्या या समारोहामध्ये माननीय श्री दीपक शेडगे संपादक, प्रमुख संपादक आहेत, अक्षर संवेदना याचे संपादक आहेत. तर त्यांना आपण विनंती करूया या संस्थेबद्दल त्यांनी 2 शब्द सांगावे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ही संस्था गेली कित्येक वर्ष दिवाळी अंकाचं प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करत असते. खरं म्हटलं तर आजकालच्या सिच्युएशनमध्ये लोक इंटरनेट आणि टेलिव्हिजन या माध्यमाकडे अधिक आकर्षित झालेले असताना दिवाळी अंक काढणे आणि त्याचं प्रदर्शन करणे ही एक कौतुकास्पद बाब आहे. कारण सध्याच्या सिच्युएशनमध्ये दिवाळी अंक काढणे आर्थिकदृष्ट्या कठीण झालेलं आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये संपादक या आवडीप्रमाणे अंक काढतात आणि त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांनी करणं ही मला अतिशय महत्त्वाची आणि उल्लेखनीय प्रेरणादायी अशी घटना वाटते. मराठी वाचक या निमित्ताने दिवाळी अंकाच्या वाचनाकडे अधिक प्रमाणात वळतील आणि सर्व लोक या प्रकारच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद यापुढे
अशी मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे. पुन्हा एकदा मराठी वृत्तपत्र लेखक संघाने ही स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया कॅमेरा पर्सन महेंद्र सावंतसह पत्रकार अशोक सावंत. मुंबई मराठी पत्रलेखक संघ वृत्तपत्र लेखक संघ यांचा प्रभादेवी येथे कार्यक्रम संपन्न झाला. हे अत्यंत ज्येष्ठ असे संपादक सत्यवान तेटांबे हे त्यांच्या दिवाळी अंकाविषयी 2 शब्द सांगतील. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया. गेले 40-50 वर्ष मी दिवाळी अंक आणि विश्राम प्रकाशित करतो. माझा चौफेर साक्षीदार साहित्य रंजन, सिने नाट्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती यावर्षी 4 अंक निघाले. गेल्या वर्षी मी धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरती अंक काढला होता. त्याच्या अगोदर शिवाजी महाराज यांच्यावरती अंक काढला होता. त्यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती 4 विशेष अंक काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती 4 विशेष अंक काढले. त्याचप्रमाणे गोपीनाथजी मुंडे यांच्यावरती मी एक स्पेशल अंक काढला. तसंच साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, कामगार संमेलन याच्यावरती मी 40-50 वर्ष विशेष काढत आहे. त्याचप्रमाणे माझी काही पुस्तकंही प्रकाशित होतात. सामान्य नवोदित लेखक, त्याचप्रमाणे मोठे लेखक, छोटे हे सर्वांचे अंक मी प्रकाशित करत असतो. यावर्षी जो मी 13 ऑगस्टला आचार्य अत्रे यांच्यावरती विशेषांक काढतोय. या अंकासाठी आचार्य अत्रेंच्या संदर्भात जर कोणाला काय माहिती पाठवायची असेल किंवा इतर अंकासाठी विनोदी कथा, चालू विषयावरती लेख, समाज प्रबोधनात्मक लेख, कविता, वायराटिका इत्यादी साहित्य जर पाठवलं तर ते माझ्या दिवाळी अंकातून प्रकाशित करेन. पण यावर्षी जास्त महत्त्व आपल्याला आचार्य अत्रेंच्या अंकासाठी द्यायचं आहे. कारण आचार्य अत्रेंच्या स्मारकासाठी आम्ही प्रयत्न गेली 50 वर्ष करत होतो. जे बोरीला जे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह झालं त्यापूर्वी साधारण 50 वर्षापूर्वी आचार्य अत्रे नाट्यगृह कृती समिती स्थापन केली आणि एक मताने ठराव मंजूर करून घेतला की आता जे होणारं जे नाट्यगृह आहे त्याला आचार्य अत्रेंचं नाव देण्यात यावं. परंतु आचार्य अत्रेंचं नाव देण्यात आलं नाही. परंतु जरी बोरीला नाट्यगृहाला नाव नाही देता आलं तरी महाराष्ट्रामध्ये ठाणे, पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी स्वर्गीय आचार्य अत्रे यांचं भव्य दिव्य स्मारक होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया वतीने पत्रकार अशोक सावंत, कॅमेरामन महेंद्र सावंत. धन्यवाद. मराठी वृत्तपत्र लेखक संघ यांचा नुकताच प्रभादेवी येथील आगरी समाज मंदिर या हॉलमध्ये अत्यंत शानदार असा सोहळा झाला. तर या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. तर रवींद्र मालुसरे यांना SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. चळवळीचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं करणाऱ्या आमच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीनं गेली 48 वर्ष सातत्यानं राज्यस्तरीय दिवाळी अंकांची स्पर्धा प्रदर्शन होत असतात. काही वर्षापूर्वी गोव्यामध्ये आम्ही दिवाळी अंकांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. पण यावर्षी मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर ठाण्यामध्ये आणि नंतर महाराष्ट्राच्या बाहेर इंदूर आणि ग्वाल्हेरला आणि त्यानंतर पुढच्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेला 12,000 मराठी बांधवांच्या समोर हा मराठी साहित्याचा ठेवा आम्ही घेऊन जाणार आहोत. खरं तर हे श्रेय सर्व दिवाळी अंकांचे संपादक आणि प्रकाशकांचं आहे आणि म्हणूनच गेली 48 वर्ष हा अविरतपणानं आमचा कार्यक्रम सुरू असतो. आजही मोठ्या उत्साहानं या ठिकाणी कार्यक्रम पार पडला.
दादर पोलीस स्टेशनचे उपायुक्त सन्माननीय संदीप बागडीकर साहेब हे उपस्थित होते. माननीय इतिहास संशोधक आप्पासाहेब परब ज्यांनी त्यांची 50 पुस्तकं आज बाजारात आहेत आणि गडकिल्ल्यांचे धारकरी म्हणून सर्व त्यांना ओळखतात. त्याचबरोबर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार हेही उपस्थित होते. बऱ्याच दिवाळी अंकांचे संपादक उपस्थित असताना त्यांनाही आम्ही अमृत महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्तानं सभा प्रमाणपत्र दिलं, त्यांचा गौरव केला. तुम्हा सर्वांचा या निमित्ताने मी आभार मानतो. जय जय महाराज. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया प्रस्तुत आवाज मनोभावनांच्या कॅमेरामन महेंद्र सावंतसह पत्रकार अशोक सावंत. हां बोला. मी रमेश नार्वेकर, अर्थशक्ती दिवाळी अंकाचा मी संपादक आहे. अर्थशक्ती हे आर्थिक विषयावरील दिवाळी वार्षिक असून यावर्षी दिवाळी अंकाचा 9वा वर्षाचा अंक प्रसिद्ध झाला. या अंकामध्ये अनेक बँकिंग, इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्सवरील लेख आहेत. त्यामध्ये गुंतवणूक विषयाला जास्त प्राधान्य दिलं गेलं आहे आणि त्यामध्ये वंदना धर्माधिकारी, विनायक कुलकर्णी, सुधाकर कुलकर्णी, राजीव जोशी ह्या लेखकांचं सहाय्य लाभलं. आणि ह्या दिवाळी अंकाची किंमत सर्वात कमी म्हणजे फक्त 100 रुपये आहे. गेल्या 9 वर्षामध्ये या अंकाला 7 पारितोषिके मिळाले आहेत आणि यावर्षीचं जे वितरण आहे ते मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आमचा अंक वाचला गेला. थँक्यू. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया कॅमेरा पर्सन महेंद्र सावंतसह पत्रकार अशोक सावंत. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.